हा आपली पॅटर्नची बाही आहे. वर नेटमध्ये चुन्या येणार आहे आणि हा काट आहे आणि काटालाच आपण अस्तर टाकणार आहे. आता आपण ही बाही सरळ ठेवली, हे अस्तर त्याच्यावर ठेवणार आहे आणि इथं शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे हा लूक क्रिएट करणार आहे आपण. चला, आपला हे अस्तर आणि काठ जोडून तयार आहेत. आता आपण ही नेट इथं चुन्या टाकून घेणार आहे. आता आपण नेटला चुन्या टाकून घेऊ. ठीक आहे, नेटला दोन्ही बाजूने 5 ते 6 इंच कपडा तुम्ही सोडायचा आहे. मी 5.5 ठेवते आणि मग पुढं चुन्या घ्यायला आपण चालू करूया. आता हा 5 इंच कपडा सोडलाय, तिथून पुढं लहान लहान चुन्या द्यायला चालू करायचं. तर आपल्या चुन्या देऊन झालेत. आपण ही शिलाई बाहेर काढू. सेम अशाच 5.5 इंच कपडा सोडून चुन्या टाट करायच्यात खालच्या बाजूने पण. ह्या ब्लाऊजचा चुन्यासाठी आपण 5.5 इंच जे कपडा इकडं सोडले आपण नेट, ती कपड्यावर असतं. कपडा कमी आहे जास्त आहे त्याच्याप्रमाणे सोडला जातो. आता माझ्याकडं नेट जास्त होती म्हणून मी इकडं कमी सोडला. जर नेट कमी असती तर मी इकडं 6, 6.5, 7 असं पण सोडलं असतं. हे आपले चुन्या देऊन झालेत. आता आपण कपड्याला ही नेट जोडून घेऊया. एवढी जास्त आहे तर थोडी आपण तिकडं पण सोडू, तो बरोबर होऊन जाईल. आणि हे चुन्या आपण घेतलेत, ह्यात काही उलटं सीधं नसतं. कोणती पण एक बाजू तुम्ही खाली इकडं काटाकड जोडू शकता आणि एक बाजू वर येईल. म्हणजे हीच बाजू वर पाहिजे किंवा हीच बाजू खाली पाहिजे असं काही नाही. दोन्हीपैकी एक कोणती पण घेऊ शकता. आपला नीट जोडून झाला. आता आपण हा कपडा जो आता आपण जोडला हा आतमध्ये घालायचा आणि वरून याची पूर्ण फिनिशिंग सकट शिलाई मारून घ्यायची. आता आपण नेट जोडून झाले. आता आपण दाबटीप मारून घेऊया. त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं, नेट वर दिसत नाही. अशी तर दाबटीप झाली आपली. आता आपलं हे अस्तर आहे, याला एक छोटासा आपण फोल्ड मारून घेऊ.
आता आपला फोल्ड मारून झाला आहे. आता हा कपडा अस्तरचा आणून इथं ठेवायचा आणि हा याच्यावर ठेवला. आता व्यवस्थित बघत शिलाईवर शिलाई मारून घ्यायची. हा आपला अस्तर काटाला जोडून तयार आहे. हे काठ, हा आपला चुन्या. हा शिवल्यानंतर तुम्हाला मी लूक दाखवेलच. हा आपला काठ आणि नेट जोडून तयार आहे. आता आपल्या ह्याच्यावर बाहीचा शेप द्यायचं आहे. तर मला दंड 4.5 आहे. हा 4.5 आणि 1.5 इंच पुढं मार्जिनिंग. आता मला बाही उंची 9.5 आहे. ही 9.5 आणि 1.5 इंच मी वर चुन्यांसाठी किंवा फुग्यासाठी हा पप बनायसाठी मी 1.5 इंच पुढे एक्स्ट्रा घेतले. आता ही सरळ लाईन मारून घेऊया आपण. तर इथून खाली आपल्याला 3 इंच जायचं आहे आणि बाही शेप द्यायचा आहे. आता हा शेप असा वर घ्यायचा आहे. तर माझा मुंडा 7 येतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. हा शेप याला घेऊन जोडायचा आणि हा याला. ही आपली एक बाही आहे. अशी दुसरी पण. ही एक बाही आणि ही दुसरी. मी दुसरी पण त्याच्या खाली ठेवून घेतली. आम्ही व्यवस्थित सेट केला आहे कपडा. आता मी ही बाही कटिंग करते. आता आपण हा मुंडा शेप फक्त दिले. आपण पुढचा मुंडा शेप नाही दिला. फुगा आहे त्यामुळं नाही दिला तरी चालतो. पण द्यायचा असेल हलका तर ह्या दोन्ही अशा एकावर एक ठेवून घ्या. आणि अर्धा ते पाऊण इंच कट करा. तर आपला बाही कटिंग झालेली. आता आपण ब्लाऊजला शिवताना पुढे व्हिडिओ दाखवू. आता बाही जोडताना तुम्हाला वाटलं की गरज वाटते तर तुम्ही इथं 1-2 चुन्या टाकून हा शेप क्रिएट करू शकताय. हा ह्या बाजूला जो हा कोना वाटतो तो हा 1-2 चुन्या किंवा 2 जे आपण बाही लावताना जर एक्स्ट्रा वाटला आपल्याला हा भाग तर आपण इथं 1-2 चुन्या घेऊन हा शेप क्रिएट होतो गोल एकदम बाहीचा. फक्त आता ही आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायची. थँक्यू. ही आपली नेटची बाही आहे. आपण ही ब्लाऊजला अटॅच करायला शिकूया. जेव्हा ट्रान्सपरंट बाही असते तर ती ब्लाऊजला अटॅच कशी करायची ही तुम्हाला मी एक सोपी पद्धत दाखवते. चला आपण व्हिडिओ चालू करूया.
ही बाही पूर्ण जोडून झाली आपली. पण हे असं दिसतं, तर हे आतमध्ये असं आपण फोल्ड करू. पण ते फोल्ड करायची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. आपल्या पहिला हे पूर्ण व्यवस्थित अटॅच झाले का आपण एकदा बघूया. हे बघा, असं धागा वगैरे काय आतमध्ये असेल तर तो काढून घ्यायचा. आता आपण ह्याला पण इथे कट मारणार आहे 2-3. दोन्ही बाजूने. आता आपण हा भाग सगळा इकडं ब्लाऊजचा कपडा आहे जिकडं नेट नाही आहे त्या बाजूला आपण सरकून घेऊन इथून शिलाई मारणार आहे. सगळा कपडाचा आतमध्ये ढोकलून कट मारल्यामुळं आतमध्ये कपडा इझिली जातो, त्रास होत नाही किंवा कुठं बाहेर कपडा निघत नाही. त्यामुळं ही पद्धत वापरून एकदा ब्लाऊज शिवून बघा, खूप छान बसतो. शिलाई खूप छान येते, दाब शिलाई. हा भाग सरळ असतो त्यामुळे इतर कट मारायची गरज नाही पडत. आपल्याला इथं फोल्ड करायला त्रास होतो या भागामध्ये, आपण जिथं मुंडा सेप देतो तिथं खोल भागामध्ये, म्हणून तिथं आपण कट टाकून घ्यायचे. आता इथं मला त्रास वाटतो तर मी इथं अजून एक कट टाकून घेईल. इथं फोल्ड होत नाहीये. हे बघा, पूर्ण फिनिशिंग ब्लाऊजला लुक छान येतो.